वी विल स्टार्ट नाउ. आता आपण सुरुवात करूयात. ऑलरेडी 5 मिनिटं आपण वेट केलेला आहे. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित स्पष्ट? Yes, ma'am. Yes, miss. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. थोडं वेळेत जॉईन होत चला, म्हणजे आपला वेळ नाही जात. आणि लेक्चर्स थोडं रेग्युलर करा. जितकं रेग्युलर कराल ना, तितकं तुमची जी काही लिंक आहे ती राहणार आहे. कुठल्याच कारणांसाठी आता लेक्चर्स बंक करू नका. ऑलरेडी तुमचा भरपूर वेकेशन पिरियड झालेला आहे 10वीच्या एक्झाम नंतर. ठीक आहे. तो पर्सनली तुम्ही जरा लवकर जॉईन करत चला, म्हणजे आपला वेळ जाणार नाही. लास्ट लेक्चरला आपण कंपोनेंट्स ऑफ कम्युनिकेशन जे आहे ते शिकायला सुरुवात केली. परत एकदा सूचना देते तुम्हाला सगळ्यांना. आय गेस की बऱ्याच जणांना सूचना कळालेल्या नाही. टीम्सची जी काही लिंक असते ती फक्त लेक्चर साठी आहे, तुमच्या पर्सनल चॅट साठी नाहीये. आणि व्हॉट्सअप वरती कुठलाही मेसेज आणि कुठलाही क्वेश्चन कोट करण्याआधी आधीचे काय मेसेजेस आहेत ते जरा बघून घेत चला. आणि याआधी पण अनेकदा सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला व्हॉट्सअप वरती कुठल्याही प्रकारचं पर्सनल चॅटिंग करायचं नाहीये. तरी सुद्धा काही जण तेच करताय. व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला याच्यासाठी मी ओपन ठेवलंय, सेटिंग चेंज केलेली नाही की तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला विचारू शकाल. त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही मनात येईल ते चॅटिंग कराल. आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय, थोडीसं तर भान ठेवायलाच पाहिजे. आता पुन्हा आम्हाला सेम चुकीबद्दल तुम्हाला काही बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. नाउ इन लास्ट लेक्चर आपण बघितलं होतं कंपोनेंट्स ऑफ कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो तर सांगा बरं, आठवतं का? किती कंपोनेंट झाले होते आपले बघून? मॅम एनकोडिंग चालू करत होते तुम्ही. एन्कोडिंग एक्सप्लेन झालं होतं. Ma'am, media. मीडिया आणि चॅनलला आपण सुरुवात केली. Channel start. ओके. एन्कोडिंग पर्यंत सगळ्यांना समजलंय, रिवाइज करायची गरज नाहीये. एन्कोडिंग म्हणजे प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग द मेसेजेस इनटू सर्टन कोड्स. असे कोड्स की जे रिसिव्हरला कळतील. कशासाठी हे ट्रान्सफर केलं जातं? फॉर बेटर अंडरस्टँडिंग ऑफ द मेसेज as well as for making message simple and easy to understand. This is the only logic behind making message easy to understand. मेसेज सोपं करण्यापाठीमागे एकच लॉजिक असतं, ते म्हणजे मेसेज रिसिव्हरला कळावे, सहजरित्या कळावे. अशा भाषेमध्ये ट्रान्सफर केल्यामुळे अंडरस्टँडिंग वाढतं आणि मेसेज इफेक्टिव्हली ट्रान्समिट होतो म्हणजे मिळतो, डिलिव्हर होतो. आता मला एक सांगा की मेसेज इझिली ट्रान्सफर होण्यासाठी, जसा आपण बघितलं आतापर्यंत की सेंडरचा रोल खूप महत्वाचा होता. सेंडरने मेसेज डिझाईन केला म्हणजे काय केलं? ठरवलं. त्यानंतर सेंडरने मेसेज एन्कोड केला म्हणजे काय केलं? एन्कोड केला म्हणजे अशा शब्दांमध्ये किंवा अशा प्रिव्हियस नॉलेजचे उदाहरणं देऊन तो मेसेज डिलिव्हर केला, जेणेकरून इझिली तो त्याच्या रिसिव्हरला कळेल. म्हणजे कुठल्याही कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये सेंडरचा उद्देश रिसिव्हर साठी मेसेज इझी करणं असतो. एवढं कळालं सर्वांना? Yes, ma'am. Yes. Now we will see the fourth component of communication, that is media or channel. Already being discussed. मीडिया आणि चॅनल जे आहे, तर मीडिया दोन प्रकारचे असतात, मेजर, वर्बल आणि नॉन वर्बल. म्हणजे जेव्हा भाषेचा वापर होतो, भाषेचा वापर आपण दोन प्रकारे करतो, एकतर लिहून किंवा बोलून. सो यापैकी कुठल्याही एका प्रकारे जेव्हा आपण भाषेचा वापर करतो त्याला म्हटलं जातं मीडिया और चॅनल. द मीडिया थ्रू विच द मेसेज इज सेंट और रिसीव्ड. असे मीडिया की ज्याने मेसेज पाठवला जातो किंवा रिसीव्ह केला जातो इज कॉल्ड द चॅनल. त्याला काय म्हटलं जातं? चॅनल किंवा मीडिया ऑफ कम्युनिकेशन. The most commonly used mediums for communication includes verbal or non-verbal or written. Verbal मध्येच written येतं, हे कायम लक्षात ठेवायचं.
भाषा आपण एक तर बोलतो किंवा लिहितो. या व्यतिरिक्तचे मीडियाज मी तुम्हाला सांगितले होते, आठवत असतील तर. इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मेकॅनिकल मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे जेव्हा आपण मेसेज पोहोचवण्यासाठी सेलफोन, मोबाईल फोन किंवा इंटरनेट या सुविधांचा वापर करतो, किंवा आपण मेल थ्रू एखादा मेसेज पाठवतो किंवा टेलिफोन करून एखादा मेसेज पाठवतो. ज्या कुठल्या माध्यमातून किंवा समोरासमोर फेस टू फेस बोलून आपण मेसेज पाठवतो. ज्या कुठल्या माध्यमातून किंवा ज्या कुठल्या प्रकारे आपण मेसेजेस डिलिव्हर करतो रिसिव्हर पर्यंत, त्याला मीडिया किंवा चॅनल असं म्हटलं जातं. मीडिया ब्रॉडली मुख्यत्वे दोन सब टाईप मध्ये डिवाइड केले जातात. वर्बल मीडिया म्हणजे अशी मीडिया की जिथे भाषेचा वापर होतो. मग भाषेचा वापर करत असताना आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा मेकॅनिकल मीडिया सुद्धा युज करतो. तो भाषेच्या वापरामध्येच हे दोन मेजर सबटाईप सुद्धा येतात. देन कम्स नॉन वर्बल मीडिया म्हणजे द कम्युनिकेशन विच इज डन और विच इज परफॉर्म्ड बाय फेशियल एक्सप्रेशन्स, चेहऱ्यावरचे हावभाव. आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली, आपण उदास असलो, नाराज असलो, आपण फक्त चेहऱ्यावरच्या हावभावांवरनं समोरच्यांपर्यंत पोहोचवतो. किंवा आपण काही उदाहरणं बघितले होते असाइनमेंटसाठी, जसे की तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहितीये, यू रेज युअर हँड. तर तिथे तुम्ही भाषा वापरली नाही, पण कुठल्या माध्यमाद्वारे तुमच्या रिसिव्हर पर्यंत मेसेज पोहोचवला, बाय रेजिंग हँड. मग त्याला आपण काय म्हणणार, नॉन वर्बल. एखाद्याचं लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी आपण एक विशिष्ट प्रकारचा आवाज करतो तोंडातून, दॅट इज ऑल्सो नॉन वर्बल मीडिया. तो चेहऱ्यावरती असलेले अनेक प्रकारचे हावभाव, त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर असलेली स्माईल किंवा आपण केलेले अनेक प्रकारच्या फिजिकल हालचाली किंवा एखाद्या व्यक्तीला चित्र दाखवून जेव्हा आपण एखादी गोष्ट एक्सप्लेन करतो, दॅट इज नॉन वर्बल मीडिया. फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय, ट्रॅफिक सिग्नलला तुम्ही थांबतात, तिथे भाषा वापरलेली असते का कुठली? नाही. बाय लुकिंग एट द कलर यू नो की आता रेड कलर आहे, मीन्स यू नीड टू वेट. सॅफ्रॉन किंवा ऑरेंज कलर आहे किंवा त्याला येलो कलर म्हणतात, दॅट मीन्स यू नीड टू बी रेडी. अँड ग्रीन कलर मीन्स टू गो. नाउ इवन these colors are getting communicated non-verbally. कुठल्याही प्रकारची भाषा न वापरता तुमच्या बरोबर नॉन वर्बल म्हणजे भाषेशिवाय कम्युनिकेट करतात. सगळेच जण थांबतात ना. आणि हे सगळे कलर्स आणि त्यांचे जे इंडिकेशन्स आहेत ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहे. असं नाही होत की तुम्ही नाशिकच्या बाहेर गेलेत तर तुमच्या कलरचं इंडिकेशन जे आहे ते वेगळं असेल, आणि जर का तुम्ही नाशिकमध्ये असाल तर तुमच्या कलरचं इंडिकेशन वेगळं असेल. इट इज ऑल ओव्हर द वर्ल्ड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. सो एव्हरीथिंग विच कम्युनिकेट्स मेसेजेस विदाउट लँग्वेज, भाषेचा वापर न करता ज्या वेळेला कम्युनिकेशन होतं, त्या प्रकारच्या कम्युनिकेशनला आपण नॉन वर्बल कम्युनिकेशन असं म्हणतो. ओके, कळालं इथपर्यंत? Yes, Yes. ma'am. Okay. Now we Yes, will go ma'am. to Yes, the ma'am. next component number 5, that is receiver or decoder. जसं आपण सेंडरला एन्कोडर म्हटलं, तसं रिसिव्हर हा डिकोडर आहे. डिकोडर आहे म्हणजे काय करतो तो, त्याचे जे मेसेजेस आहेत ते इंटरप्रिट करतो, अंडरस्टँड करतो. ठीक आहे. सेंडरने मेसेज दिलेला समजून घेण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण प्रोसेस ऑफ डिकोडिंग म्हणतो. म्हणूनच त्या प्रोसेसला आपण प्रोसेस ऑफ अंडरस्टँडिंग किंवा आणखीन एक वर्ड म्हणजे इंटरप्रिटेशन. टू इंटरप्रिट मीन्स टू अंडरस्टँड. The person who receives the message is called as the receiver. For successful communication, receiver has to get a message. कुठल्याही प्रकारच्या कम्युनिकेशन इंटरॅक्शन साठी आणि ती सक्सेसफुल होण्यासाठी रिसिव्हरला मेसेज मिळणं गरजेचं असतं. द रिसिव्हर हॅज टू रिसिव्हरला रिसिव्ह करायचा आहे. रिसिव्ह करायचा आहे मेसेज म्हणजे फिजिकली रिसिव्ह करणार आहे का?
ती काही वस्तू आहे का? नाही. रिसीव्ह करायचं आहे म्हणजे काय करायचं? लिसन करायचं. ठीक आहे. देन कम्स इंटरप्रीट. इंटरप्रीट मीन्स आत्ताच सांगितलं अंडरस्टँड द मेसेज. नुसताच ऐकून चालणार आहे का? ऐकलं तर तो मेसेज फक्त साऊंड म्हणून राहील. म्हणून ऐकल्यानंतर तो समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. Effectiveness of feedback depends upon the capabilities of the receiver to decode the message. फीडबॅक आपण किती जास्त चांगल्या प्रकारे देतो हे पूर्णपणे रिसिव्हरच्या अंडरस्टँडिंग वरती अवलंबून असतं. ऍज सिम्पल ऍज दॅट. जितकं रिसिव्हरला कळेल तितकं तो चांगले फीडबॅक जे आहे ते देईल. आला एवढं लक्षात? Yes, miss. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Now then, Yes, ma'am. the most important component again is decoding. Just now I have told the process of interpretation is called as decoding. It is the process of understanding the message. It is done by the receiver. The process of translation and interpretation of codes and words used in the message is called decoding. यात स्टेटमेंटला कन्फ्यूज व्हायचं नाही. अंडरस्टँडिंगच करतायत तुम्ही. प्रोसेस ऑफ ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेट करणं म्हणजे काय? त्याचं भाषांतर करणं. कशाचं भाषांतर करणार आहे तुम्ही? अशा सगळ्या कोड्सचं जे सेंडर यूज करणार आहे. जसं राईट नाव मी तुमच्याशी बोलते, आय एम एक्सप्लेनिंग यू. नाउ वाइल दिस एक्सप्लेनेशन इज गोइंग ऑन, जेव्हा हे सुरू आहे त्यावेळेला तुम्ही माझं बोलणं समजून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे तुम्ही डिकोड करताय. मग तुम्ही काय समजून घेताय? जी भाषा मी वापरते आहे, जी स्लाइड मी तुम्हाला दाखवते आहे ती वाचताय आणि मग माझ्याकडनं त्याचं एक्सप्लेनेशन ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे तुम्ही ट्रान्सलेट करताय ही इन्फॉर्मेशन. अँड इंटरप्रिटेशन ऑफ कोड्स. कोड्स कॅन बी एनिथिंग. कोड्स म्हणजे कोडेडच लँग्वेज असली पाहिजे असं काही नाहीये. कोड काहीही असू शकतात. कोड कॅन बी कलर, कोड कॅन बी पिक्चर्स, कोड कॅन बी इवन वर्ड्स. भाषा, शब्द हे सुद्धा कोड्स असू शकतात. तो जेव्हा सेंडरने यूज केलेले कोड्स, मी जसं तुम्हाला आता एक एक्झाम्पल दिलं की ट्रॅफिक सिग्नल. ट्रॅफिक सिग्नलचे कोड्स म्हणजे काय? एनकोडिंग आहे. कलर वापरलेले ती एनकोडिंग आहे. आणि त्या कलर कडे बघून तुम्ही समजतात, इंटरप्रिट करतात की ग्रीन कलर आहे म्हणजे मी आता निघायला पाहिजे. हे झालं तुमचं डिकोडिंग. By looking at the red color when you decide that you are supposed to stop, itself means that you have decoded that color, that it is indicating to stop. रेड कलर कडे बघून जेव्हा तुम्ही डिसाइड करतात, ठरवतात की आता मला थांबलं पाहिजे, itself means that you have decoded the message. समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. डिकोडिंग बद्दल? No, ma'am. Okay. Now decoding of written messages requires reading and comprehending the meaning. जेव्हा तुम्ही एखादं रीडिंग टेक्स्ट जेव्हा वाचतात, रिटन टेक्स्ट जेव्हा असतं त्यावेळेला तुम्हाला रीड करावं लागतं ते. आणि रीड करताना कॉम्प्रिहेंड, अगेन कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? अंडरस्टँडिंग. कॉम्प्रिहेंडिंग द मिनिंग. जेव्हा वाचतात त्यावेळेला नक्की याचा काय अर्थ आहे हा जेव्हा समजून घेण्याचा प्रयत्न करता, इट इज ऑल्सो अ डिकोडिंग. फॉर डिकोडिंग द ओरल मेसेजेस द रिसिव्हर शुड पे अटेन्शन. जेव्हा ओरल मेसेजेस तुम्हाला दिले जातात त्यावेळेला तुम्ही लक्ष देणं, काळजीपूर्वक सगळं ऐकणं हे फार महत्वाचं असतं. इफ यू विल नॉट पे अटेन्शन 100%, you may miss some words spoken by the speaker and hence you will not be able to understand full meaning.
पूर्ण जर का सेंडर जे बोलतोय ते तुम्ही ऐकू शकले नाही तर चान्सेस असे असतात की तुमच्याकडनं ते मिस होऊन जाईल आणि तुम्हाला अर्थ कळणार नाही. The receiver has to listen to the message carefully and understand the same. म्हणून रिसिव्हरने मेसेज काळजीपूर्वक ऐकला पाहिजे आणि मग तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज डिकोडिंग. आणि ही प्रोसेस रिसिव्हर करतो म्हणून आपण त्याला डिकोडर असं म्हणतो. गॉट इट? समजलं सगळ्यांना? शंका Yes, असेल तर ma'am. जरूर विचारा. So can we go to the last component, that is feedback? Yes, miss. Yes, ma'am. Feedback is the response given by the receiver. Yes, ma'am. Feedback उत्तर आहे. कोणी दिलेलं असतं feedback? रिसिव्हरने. कुणाला? सेंडरला. Feedback रिस्पॉन्स आहे, उत्तर आहे, रिसिव्हरने सेंडरला दिलेलं. इज द मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्वाची आणि फायनल लिंक इन द कम्युनिकेशन सायकल. फायनल लिंक का म्हटलं आपण? इफ यू कॅन लुक ॲट दिस स्लाइड यू विल be able to see that this is linked up separately. Why it is linked up separately? Because it's a final link and most important link. पुढचे भविष्यातले कम्युनिकेशन इंटरॅक्शन इम्प्रूव्ह होत राहावे यासाठी फीडबॅक ही फार महत्वाची आणि शेवटची लिंक आहे. द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन रिमेन्स इनकम्प्लीट. अपूर्ण राहून जाते कम्युनिकेशनची प्रोसेस इफ जर का तिथे रिस्पॉन्स राहणार नाही रिसिव्हर कडून. दॅट्स वाय रिस्पॉन्सेस फ्रॉम द रिसिव्हर्स आर इक्वली इम्पॉर्टंट इन द होल कम्युनिकेशन प्रोसेस. जर का हे सगळे कंपोनंट्स व्यवस्थित झाले आणि यातला फीडबॅक हा कंपोनंट जर का मिसिंग असेल तर या कंपोनंट्सला अर्थ राहत नाही. कारण सेंडरला कळतच नाही की रिसिव्हरला किती प्रमाणात कळतं आहे. म्हणून तर सेंडर सारखं सारखं वारंवार समजलं का, आलं का लक्षात असे विचारतात. याच्या पाठीमागे कारण काय असतं की त्यांना फीडबॅकची गरज असते. का गरज असते फीडबॅकची? जेणेकरून त्यांना कळावं की मेसेज आणखीन इझी करायचा आहे की आणखीन थोडस फास्ट वेने सांगितलं बोललं गेलं तरी यांना कळेल. एवढंच फक्त याच्या पाठीमागे लॉजिक असतं. द सेंडर एक्सपेक्ट्स द रिसिव्हर. सेंडर एक्सपेक्ट करतो म्हणजे अपेक्षा ठेवतो टू शो सम रिस्पॉन्स ऑर रिॲक्शन. काहीतरी याने आपल्याला रिस्पॉन्स किंवा रिॲक्शन दिलेच पाहिजे. मग हे रिस्पॉन्सेस निगेटिव्ह पण असू शकतात, पॉझिटिव्ह पण असू शकतात. फक्त चेहऱ्यांच्या हावभावावरनं पण दिलेले रिस्पॉन्सेस असू शकतात, आय कॉन्टॅक्ट वरनं दिलेले रिस्पॉन्सेस असू शकतात. प्रत्येक वेळेला वर्बली असतीलच असं नाही. फीडबॅक इज द नॉलेज ऑफ द रिझल्ट ऑफ कम्युनिकेशन विच कॅन बी युजफुल इन अंडरटेकिंग ऑर मॉडिफाईंग फ्युचर कम्युनिकेशन. फीडबॅकचा वापर जो असतो तो भविष्यातले कम्युनिकेशन इंटरॅक्शन मॉडिफाय करण्यासाठी म्हणजे सुधारण्यासाठी किंवा त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी फीडबॅक महत्वाचे असतात, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं. आणि मी सांगितलं त्या पद्धतीने फीडबॅक कसेही असू शकतात, निगेटिव्ह पण किंवा पॉझिटिव्ह पण. निगेटिव्ह फीडबॅक दिला म्हणजे ते कम्युनिकेशन फेल झालं असा अर्थ होत नाही. ऑन द कॉन्ट्ररी निगेटिव्ह फीडबॅक मुळे सेंडरला कळतं की रिसिव्हरची कपॅसिटी काय आहे आणि आपण कुठल्या लेवलला आणि कुठल्या स्पीडला शिकवलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे. So all these 7 components are playing equal important role. सेंडर जर का कॉन्शियस नाही, सेंडर जर का अलर्ट नाही, सेंडरला जर का काही घेणं देणं नाही की रिसिव्हरला कळतंय की नाही, तरी होल कम्युनिकेशन सिस्टीम कोलॅप्स होते. तुम्हाला सगळ्यांना एलिमेंट्स आणि कंपोनंट्स ऑफ कम्युनिकेशन नीट समजले आहेत का? तर त्याच्यावरती अवलंबून असलेला सेकंड पॉइंट ज्याला बॅरियर्स टू कम्युनिकेशन म्हणतो तिथे आपण जाणार आहोत. एवढं कळालंय सगळ्यांना? Yes, Yes, ma'am. miss. Yes, miss. Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.
आजचं लेक्चर संपल्यानंतर मी तुम्हाला कंपोनंट्सची जी काही पीपीटी आहे ती शेअर करेल टिल इव्हनिंग, आणि तुम्हाला लेक्चर संपल्यानंतर एक लिंक पण देईल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं अटेंडन्स द्यायचंय. इथून पुढे प्रत्येक लेक्चर नंतर त्या लेक्चरच्या अटेंडन्सची लिंक मिळेल, जिथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय आणि ब्रँचचं नाव लिहायचं. ठीक आहे, कारण आतापर्यंत मी काही तुमची खूप काटेकोरपणे लिंक घेत नव्हती. ती लिंक लेक्चर संपल्यानंतर 10 मिनिटं लाईव्ह राहील आणि त्यानंतर ती लिंकचे जे काही रिस्पॉन्सेस आहेत ते बंद होऊन जाते. जे लेक्चरला येणार नाही त्यांना ती लिंक मिळणार नाही, आणि ही लिंक मी आपल्या कॉमन ग्रुप वरती शेअर करणार नाही, टीम्सच्या चॅट बॉक्स मध्ये शेअर करेल. आलं लक्षात? कुठे शेअर करेल? टीम्सच्या चॅट बॉक्स मध्ये. व्हॉट्सअप ग्रुपवर कुणीही ती लिंक शेअर करणार नाही. इफ इट इज क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. न्यू टॉपिक दॅट इज बॅरियर्स ऑफ कम्युनिकेशन. आज मी तुम्हाला ही पीपीटी देऊन देईल जेणेकरून तुम्ही हे पॉइंट्स जे आहेत हे पॉइंट्स जे आहेत हे अभ्यास करू शकाल. ठीक आहे, आता आपल्याला इथपर्यंत मराठी तुम्हाला चालणार आहे की थोडंसं इंग्लिश मध्ये बोलायचंय, और यू वॉन्ट एव्हरीथिंग इन दिस? Because it becomes difficult for me to transfer and translate each and every word in Marathi, and to be very frank, it is not going to help you out when you are supposed to appear in the examination or write the papers. Okay, so try to be familiar with all these sounds. मी पुन्हा एकदा सांगते की मी जे काही इंग्लिश मध्ये बोलेल ते पुन्हा मराठीत पण बोलेल, but please try to listen the things in English also. त्याला reject करू नका. If the slide is visible? Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Of our first unit, that is communication barriers. Meaning of barrier is interruption, obstacles, hindrance. If you can look at this picture, the person is standing and there are दिसत नाही मॅम. दिसत नाही. Starting at show all. दिसते आता. आता दिसते. या पिक्चर कडे बघा, तुमच्या लक्षात येईल की एक व्यक्ती इकडच्या साईडला उभा आहे आणि जे बॅरियर्सची रेस सुद्धा असते की ज्याला जो काही रनिंग करणारा असतो त्याला उड्या मारून वरती जायचं असतं. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बॅरियर. सो बॅरियर्स मीन्स ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल म्हणजे अडथळे. Whenever you are getting communicated, there are in number of barriers, obstacles that used to come across. Now these barriers are basically हे barriers जे आहेत, हे जे काही तुम्हाला दिसतंय पिक्चर मध्ये, हे barriers कुणामध्ये? हा इकडे उभा आहे सेंडर आणि तिकडे आहे रिसिव्हर या बॅरियर्सच्या पलीकडे. जेव्हा हे अडथळे असतात त्यावेळेला मेसेज इफेक्टिव्हली ट्रान्समिट होऊ शकत नाही रिसिव्हर पर्यंत, किंवा रिसिव्हर कडचे फीडबॅक या बॅरियर्स मुळे इझिली येऊ शकत नाही. बॅरियर्स फिजिकली आहेत का? मग हे जसे इथे अडथळा दिसतो आहे डोळ्यांना तसा असतो का? नाही. In communication system especially, all the barriers and blocks are basically mental barriers and problems. These barriers are not visible to eyes. These barriers are not visible to eyes. डोळ्यांना दिसतील असे हे अडथळे नसतात. मग हे अडथळे नक्की कसे आणि हे अडथळे कमी करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केले पाहिजे ते आपण या टॉपिक मध्ये शिकणार आहोत. मग बॅरियरचा अर्थ काय? अडथळा. कम्युनिकेशन बॅरियर म्हणजे संवादात होणारे
अडथळे. आता हे अडथळे कसे, कधी, कुठे, केव्हा होणार आणि याचे किती टाइप्स आहेत ते आपण बघणार आहोत. इफ दिस सेकंड स्लाइड इज विजिबल टू ऑल ऑफ यू. Yes. Yes, madam. चॅट बॉक्स जे चॅट करतायत त्यांनी कृपया स्वतःच इंटरनेट कनेक्शन बघा. कम्युनिकेशन बॅरियर. सर्कल सोडून आतली फिगर बघा बरं कसली आहे ती मला सांगा. सर्कल्स किंवा ओव्हल शेप जे आहेत ते सोडून द्या आणि आतली फिगर. येस, एलिमेंट्स ऑफ Elements of communication. elements of communication. Very good. Now these are the elements of communication, and if these elements are not treated properly, it is going to give birth to the barrier. जर का कम्युनिकेशनचे कंपोनंट्स व्यवस्थितरित्या हाताळले गेले नाहीत तर ते कंपोनंट्स एक प्रकारचा बॅरियर किंवा अडथळा निर्माण करतात. दॅट्स वाय जे कंपोनंट्स आणि त्यांची जी काही जागा किंवा जे महत्व आहे ते वेळच्या वेळी त्याच ठिकाणी इम्प्रूव्ह केलं गेलं पाहिजे. ते केअरफुली हँडल केलं गेलं पाहिजे टू अवॉइड बॅरियर्स, टू अवॉइड ऑब्स्टॅकल्स. आता बघा मी प्रत्येक एका कंपोनंटमुळे होणाऱ्या बॅरियरला लिंक केलंय त्या कंपोनंटला. जर का तुम्ही ओव्हल शेप बघितलात तर तुम्हाला बेसिकली 4 टाइपचे बॅरियर्स अभ्यासाला आहेत. मेकॅनिकल बॅरियर, फिजिकल बॅरियर, सायकोलॉजिकल बॅरियर अँड फोर्थ वन इज लिंग्विस्टिक बॅरियर, म्हणजे भाषेशी रिलेटेड असलेला बॅरियर. मेकॅनिकल बॅरियर जो की मीडिया किंवा चॅनल्स व्यवस्थितरित्या न वापरल्यामुळे निर्माण होणारा बॅरियर आहे. लुक ॲट द एक्स्ट्रीम राईट हँड कॉर्नर. दिसतंय सगळ्यांना हे? Yes, ma'am. Yes. मीडिया निर्माण होणारा जो बॅरियर आहे त्याला मेकॅनिकल बॅरियर म्हणतात. If you will look at the first component in the communication process, that is sender, it is linked up with 2 barrier. One is psychological barrier and the other is physical barrier. कुठल्याही कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये 2 व्यक्तिमत्व आहेत. ह्युमन बीइंग्स आहे. एक आहे सेंडर आणि दुसरा आहे रिसिव्हर. सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक अडथळे कोणाला येऊ शकतात? सेंडरला. कसे ते आपण बॅरियर जेव्हा बघू तेव्हा 1 by 1 डिटेल मध्ये बघू. फिजिकल बॅरियर शारीरिक अडथळे कोणाला येऊ शकतात? सेंडरला. ऍज वेल ऍज सेम बॅरियर्स कॅन बी विथ रिसिव्हर. Psychological barrier can be with receiver and even physical barrier can be with receiver, because these are the 2 human beings or more than 2 human beings can be involved in the whole communication process. 2 व्यक्तिमत्व जे या कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्ड असणार आहेत त्यांच्यामुळे सायकोलॉजिकल किंवा फिजिकल बॅरियर होणार आहे. मेकॅनिकल बॅरियर मीडिया आणि चॅनल्स मुळे होणार. मग आता तुम्ही म्हणाल की फक्त हे 3च कंपोनंट बिघडल्यामुळे कम्युनिकेशनचे जे काही बॅरियर आहेत ते क्रिएट होत आहेत का? अदरवाईज हे बाकीचे कंपोनंट बॅरियर करत नाही का? स्टेप बाय स्टेप ते अफेक्ट होतात. जसं सेंडरला सायकोलॉजिकली फिट नाहीये, चिडका आहे, राग आहे, त्याचा मेसेज चांगला डिझाईन होणार नाही. मेसेज चांगला डिझाईन नाही केला तर साहजिक एन्कोडिंग नाही, मीडिया नाही, रिसिव्हर मग तो व्यवस्थित इंटरप्रिट करणार नाही. मग जर डिकोडिंगच नाही झाली तर फीडबॅक नाही. Whole communication system is going to get collapsed. Resulted into or going to result into failure of communication, that is barrier. अडथळे आल्यानंतर कम्युनिकेशन फेल्युअर होतो, म्हणजे फेल होतं. कुठल्याही अडथळ्यामुळे कम्युनिकेशन इफेक्टिव्ह किंवा सक्सेसफुल होऊच शकत नाही. त्यानंतर मेसेजची जी काही भाषा असेल ही जर का रिसिव्हरला कळण्यासारखी नसेल किंवा अनेक गोष्टी, चुकीचे प्रोनाउन्सिएशन, चुकीचे शब्द, भाषेचा बोलताना असलेला टोन, यामुळे मेसेज स्पॉइल होऊ शकतात. टोन म्हणजे काय? बोलायची पद्धत, लकब. ओके, सो दिस क्रिएट्स लँग्वेज बॅरियर. जिथे बॅरियर आला तिथून पुढचे सगळे कंपोनंट्स हॅम्पर झाले, खराब झाले. एवढं कळालंय सगळ्यांना?
सेंडरमुळे दोन बॅरियर निर्माण होऊ शकतात, सायकोलॉजिकल अँड फिजिकल. मेसेजमुळे लँग्वेज किंवा लिंग्विस्टिक बॅरियर क्रिएट होऊ शकतात. मीडिया आणि चॅनलमुळे मेकॅनिकल, रिसिव्हरमुळे सुद्धा सायकोलॉजिकल किंवा फिजिकल बॅरियर क्रिएट होऊ शकतात. जर का प्रॉब्लेम रिसिव्हर सोबत असेल तर डिकोडिंग होणार नाही आणि साहजिक मग फीडबॅक दिला जाणार. जर का प्रॉब्लेम लॉजिकल किंवा फिजिकल प्रॉब्लेम जर का सेंडर बरोबर असेल तर तो पुढच्या तिन्ही कंपोनंट वरती काम करणार नाही. साहजिक रिसिव्हरला अडचणी येतील आणि मग या दोन कंपोनंटचं पण काम खराबच होईल. म्हणजे कुणीही ऍट फॉल्ट असलं तरी शेवटी कम्युनिकेशन सिस्टीम इफेक्टिव्हली होणार नाही. दिस इज व्हॉट बॅरियर मीन्स. एवढं समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट Yes, ma'am. आहे ते तुम्हाला Yes, ma'am. वरती द्यायचं आहे. जसं कंपोनंट वरती दिलंय तसं नेक्स्ट असाइनमेंट बॅरियर वरती असणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी कृपया काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. आज आपण पहिलं टाईपचं बॅरियर जे आहे ते सुरुवात करणार आहोत. ओके. फर्स्ट ऑफ ऑल, बिफोर गोइंग टू दिस, we will understand what is a barrier. A barrier to communication is any sort of disturbance or obstacle which interrupts the flow of smooth and clear communication. बॅरियर काय आहे कम्युनिकेशनचा? कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स, अडथळा किंवा ऑब्स्टॅकल. इंटरप्ट मध्येच थांबवतो, तोडतो. म्यूट करा माई. द फ्लो ऑफ स्मूथ अँड क्लिअर कम्युनिकेशन. स्मूथली किंवा क्लिअरली कम्युनिकेशन चालू आहे, जसं आता झालं बघा. मी बोलते, लेक्चर देते, कोणीतरी एकाने माईक अनम्यूट केला. सगळे जे ऐकणारे असतात त्यांचे कान त्या आवाजाकडे जातात की नाही? Yes, ma'am. हो की नाही? जिथे Yes, तुमचं yes, माझ्या वरतून लक्ष डायव्हर्ट झालं त्या आवाजाकडे, हा काय झाला? बॅरियर झाला. तुमची लिंक तुटते. तुमची काय, माझी सुद्धा तुटते. अशा प्रकारचे जे काही अडथळे असतात या अडथळ्यांना मेकॅनिकल बॅरियर असं म्हणतात. वी विल गो इन टू डिटेल ऑफ दिस. बॅरियरची डेफिनेशन सगळ्यांना कळाली आहे? बॅरियर काय? कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये कुठल्याही प्रकारचे असलेले अडथळे आहेत. बॅरियर्स आर ऑब्स्टॅकल्स. Barriers are disturbances in the smooth flow of communication. Barrier disturbs the process of communication, means elements of communication. Due to barrier, sender cannot encode or send a message to the receiver fully or partially, or the receiver cannot receive or decode the message as expected, and proper feedback cannot be given. बॅरियर मुळे सेंडर मेसेज एन्कोड करू शकत नाही किंवा पाठवू शकत नाही रिसिव्हर पर्यंत मेसेज. फुल्ली, पूर्णपणेच कम्युनिकेशन बंद होतं किंवा पार्शियली, म्हणजे काही प्रमाणात. जसं आपल्या लेक्चरच्या दरम्यान होतं की कोणी माईक अनम्यूट करतं, कोणाच्या पाठीमागे खूप आवाज असतो, त्या आवाजामुळे काय होतं, काही कालावधीसाठी कम्युनिकेशन इंटरॅक्ट होतं, डिस्टर्ब होतं. पण तुम्ही नोटीस करा की ज्या ठिकाणी असे काही आवाज येतात तिथून आपली लिंक डिस्टर्ब होते, स्पॉइल होते आणि मग परत स्वतःला त्या ट्रॅकवर आणण्यासाठी तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ जातो. बेसिकली दिस इज ऑल्सो अ काइंड ऑफ अ पार्शियल बॅरियर, बट इट कॅन रिझल्ट इन टू मेजर वन. याच्यामुळे मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो. एक याच गोष्टीवर एक एक्झाम्पल देते. ट्राय टू रिलेट इट विथ रियल लाईफ सिनारिओ. For example, when I am giving you an explanation and I have asked you that keep your mics on mute unless I'll ask you a question. जेव्हा जेव्हा मी तुमच्याशी बोलते सांगते की जोर मी प्रश्न विचारत नाही तोपर्यंत स्वतःला अनम्यूट करू नका. Some from your group being receivers ignores it. दुर्लक्ष करतात. काय हे काय करून घेणार आहे तिथून, आपल्याला फार तर बोलतील. किंवा काही नोटोरियस असतात, काहीकडनं चुकून होऊन जातं. डिपेंड्स कशामुळे होतं. काही जण मुद्दामून करतात, काही जणांना इंटरेस्ट नसतो या टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये. मग काय करायचं, त्याला काहीतरी वेगळंच काम करू,
जेणेकरून सगळ्यांचं लक्ष डायव्हर्ट होईल. पण यामुळे होतं काय माहितीये का, सेंडरची जी काही एन्कोडिंग गोष्ट सांगण्याची जी काही एक लिंक असते किंवा ऑर्गनाइज्ड थॉट्स असतात ते ब्रेक होतात कुठेतरी. ते जेव्हा ब्रेक होतात तेव्हा माइट बी पॉसिबल दॅट सेंडर गेट्स इरिटेटेड. एक गोष्ट समजा तुम्ही दुसऱ्याला सांगितली की बाबा रे असं नको करू, आणि तो व्यक्ती जर का तुमच्याकडे लक्ष देत नसेल तर थर्ड टाइम फोर्थ टाइम तुम्ही इरिटेट होतात, म्हणतात जा जे करायचं ते कर, मला जसं वाइंड अप करायचं तसं. कॉमन ह्युमन ऍटिट्यूड आहे हा. त्यामुळे काय होतं की पुढच्या वेळेला एक इमेज फ्रेम होते की अरे हे लोक काय फार सिरियस नाही, यांच्यासाठी फार काही डेडिकेटेडली काम करायची गरज नाही. नेक्स्ट टाइमचे कम्युनिकेशन इंटरॅक्शन स्पॉइल व्हायला लागतात, म्हणजे पूर्णपणे स्पॉइल होतात किंवा तेवढ्यापुरता डिस्टर्बन्स येतो आणि पुन्हा ट्रॅक पकडला जातो. डिपेंड्स की सेंडरची मेंटॅलिटी काय, सेंडरचा ऍटिट्यूड काय. म्हणून फुल्ली किंवा पार्शली म्हणजे काय, काही प्रमाणात, म्हणजे तेवढ्या कालावधीपुरता, आणि फुल्ली म्हणजे पूर्णपणे भविष्यात येणारे सगळे कम्युनिकेशन इंटरॅक्शन याच पद्धतीने विचार करून खराब होतात. एन्कोडिंग व्यवस्थित झाली नाही की रिसिव्हरची डिकोडिंग पण अफेक्ट होते, तो व्यवस्थित करू शकत नाही. डिकोडिंग अफेक्ट झाली की फीडबॅक नीट दिला जाऊ शकत नाही. दिस इज हाऊ द बॅरियर्स interrupts. Now, one more thing I wish to add over here. If in any case the system of communication collapse, fully or partially, victims are receivers and not the sender. जर का कोणाचं नुकसान होत असेल कम्युनिकेशन सिस्टीम स्पॉइल झाल्यामुळे, तर ते मॅक्सिमम टाइम रिसिव्हरचं असतं. द रेशो इज 80% and 20%. 80% receivers are the victims or sufferers and only 20% senders suffer. That's my, I wish to once again notify this that जर का कम्युनिकेशन सिस्टीम तुम्ही स्पॉइल करत असाल, डोंट बी इन ए स्टेट ऑफ अ माइंड की अरे आपण सेंडरला काहीतरी धडा शिकवला किंवा सेंडरचं नुकसान करतोय. नो, नॉट एट ऑल. एव्हरी टाइम रिसिव्हर्स आर ऍट हार्म. रिसिव्हरचं नुकसान जास्त असतं, कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन इंटरॅक्शन असू देत. तो व्यक्ती तुमच्याबद्दल एकतर एक अढी निर्माण करतो, किंवा तो व्यक्ती फ्युचरमध्ये तुमच्या भल्यासाठी विचार करत नाही, किंवा तो व्यक्ती अज्युम करतो की जाऊ दे यांचं काय चांगलं व्हायचंय नाही व्हायचंय, मला काय करायचंय, अशा पद्धतीने ऍटिट्यूड डेव्हलप होतात. तो गैरसमजातनं बाहेर यायचं की आपण एखाद्या व्यक्तीशी जेव्हा बोलायला जातो किंवा कॉलेजमधलं लेक्चर अटेंड करतोय किंवा आपल्या मित्रमैत्रिणींची ऐकतोय किंवा फॅमिली मेंबर्स ऐकतोय, त्यावेळेला जर का आपण त्यांचे मेसेजेस रिजेक्ट करतोय, दुर्लक्ष करतोय, तर आपलं नुकसान आहे, त्यांचं नाही. बिकॉज दे हॅव डन देअर रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गिव्हिंग यू वॉर्निंग, making you alert time to time that don't go on this way or this is dangerous. But if being receivers you are not paying attention, you are ignoring, going on doing the same mistakes, you are at fault and you are at harm. Your risk is 80% as compared to of sender. So being receivers, जेव्हा जेव्हा ऐकायची वेळ येते, have patience, listen carefully and follow the instructions. Whether it is your informal communication or formal communication, don't take for granted every time your senders. सेंडरला ग्रँटेड धरायचं नाही की हा तर माझाच आहे, हा माझ्याशी असं करूच शकत नाही, किंवा हे तर माझेच आहेत, माझेच आई वडील आहेत, माझेच फ्रेंड्स आहेत, माझेच सिबलिंग्स आहेत, माझेच भावंड आहेत. म्हणून प्रत्येक वेळेला जर का त्यांच्या कम्युनिकेशन इंटरॅक्शन साठी तुमच्याकडनं प्रयत्न होत नसतील, तर तुमचे कम्युनिकेशन स्पॉइलच होत राहणार. दोन्ही प्रकारचे, फॉर्मल, इनफॉर्मल, इव्हन टीचर्सचे कम्युनिकेशन इंटरॅक्शन. इफ यू गो ऑन इग्नोरिंग, इफ यू कीप डुईंग युअर ओन वर्क, ऍट द एंड यू आर गोइंग टू मीट विथ द रिझल्ट. चांगलं होणार नाही. मग
धडपडत कसं तरी समहाऊ काम पूर्ण होईल, ते काम अचीव केल्याचं सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. दॅट्स वाय फ्रेंड्स, ट्राय टू अंडरस्टँड अँड डिटेक्ट युअर बॅरियर्स. पर्सनल बॅरियर्स काय आहेत तुमचे ते ओळखायचे हे समजल्यानंतर आणि मग त्याच्यावरती काम करायचं. These are the 4 types of barrier that we are going to learn. Mechanical barrier, which is also called as external barrier, physical barrier, psychological barrier, language, cultural or linguistic barrier. Each barrier is supposed to be minimized or overcome if you want to keep your communication system smooth. यातलं प्रत्येक एक बॅरियर तुम्हाला ओळखून कमी करण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे, सो दॅट तुमचे कम्युनिकेशन इंटरॅक्शन्स इफेक्टिव्ह आणि सक्सेसफुल होतील. इथपर्यंत कळलंय सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, Yes, now ma'am. we Yes, are going ma'am. to see and start with mechanical or external barrier. External म्हणजे काय? बाह्य स्वरूपाचे. मेकॅनिकल बॅरियर्सला एक्सटर्नल बॅरियर असं म्हटलं जातं. अ मेकॅनिकल बॅरियर stems from a problem in machinery or instruments used to transmit the message. Mechanical barrier stems from म्हणजे त्याचा उगम कुठून होतो? अशा मशिनरीज मध्ये जे आपण कम्युनिकेशन साठी वापरतो. आता मशिनरीज डझंट मीन एक्झॅक्टली मशिनरीज, इन्स्ट्रुमेंट्स, गॅजेट्स जे आपण वापरतो कम्युनिकेशन करताना, मेसेज डिलिव्हर करण्यासाठी किंवा ट्रान्समिट करण्यासाठी. जेव्हा गॅजेट्स मध्ये, इन्स्ट्रुमेंट्स मध्ये प्रॉब्लेम्स असतात आणि त्यामुळे मेसेज व्यवस्थितरित्या डिलिव्हर होऊ शकत नाही सेंडरचा रिसिव्हर पर्यंत आणि रिसिव्हरचा सेंडर पर्यंत, त्याला आपण मेकॅनिकल बॅरियर असं म्हणतो. It is called as external barrier because there is no fault of either sender or receiver. External barrier म्हणजे बाह्य स्वरूपाचा बॅरियर, बाह्य स्वरूपाचा अडथळा म्हणतो का? कारण हा एवढा एकच बॅरियर असा आहे की जो सेंडरच्या किंवा रिसिव्हरच्या फॉल्टमुळे होत नाही. It occurs due to problems in the devices and instruments. डिव्हायसेस आणि इन्स्ट्रुमेंट्स मध्ये प्रॉब्लेम येणं हा काही सेंडर किंवा रिसिव्हरचा चुकीमुळे होणारा बॅरियर नसतो, म्हणून याला बाह्य प्रकारचा बॅरियर असं म्हटलं जातं, म्हणून याला एक्सटर्नल म्हटलं जातं. मग हे बॅरियर कुठले? फॉर एक्झाम्पल इन आवर टीचिंग लर्निंग प्रोसेस या ऑनलाईन प्रोसेस मध्ये आपण फार जास्त, स्क्रीन दिसत नाहीये का माझी? दिसते ma'am. दिसते, ma'am. बाह्य स्वरूपाच्या बॅरियर्स मध्ये नेहमी सेंडर किंवा रिसिव्हरची चूक असते. टीचिंग लर्निंग प्रोसेस मध्ये जेव्हा ऑनलाईन मोडने आपण टीचिंग करतोय त्यावेळेला मोस्टली अशा प्रकारचे बॅरियर्स येतात. फॉर एक्झाम्पल, प्रॉब्लेम इन नेटवर्क इज ऑल्सो अ काइंड ऑफ मेकॅनिकल बॅरियर. कनेक्टिव्हिटीला प्रॉब्लेम आहे, माझा आवाज ब्रेक होतो, तुमच्या एंडला नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ऐकू येत नाही, तुम्ही माईक म्यूट अनम्यूट करतात ड्यू टू नॉट हॅव्हिंग अ प्रॉपर नॉलेज ऑफ द हाऊ टू हँडल दिस सॉफ्टवेअर. दिस इज ऑल्सो मेकॅनिकल बॅरियर. Defects in machineries like smeared ink on printed matter. Smeared म्हणजे समजा तुम्ही एखादा टेक्स्ट रीड करताय आणि तिथे इंक पसरलेली आहे, मोठाचा मोठा डब्बा आहे, पूर्ण मेसेज वाचता येणार नाही. माईक म्यूट करा बरं प्लीज. समजा इंक पसरलेली आहे तर तुम्हाला पूर्ण मॅटर वाचता येत नाही. मेकॅनिकल बॅरियर. डिव्हाइस मध्ये प्रॉब्लेम आहे, त्या बुक मध्ये प्रॉब्लेम आहे. मेकॅनिकल म्हणजे मशिनरीज पाहिजेत मगच त्याला मेकॅनिकल बॅरियर करू अशा पद्धतीने विचार नाही करायचा. बाह्य स्वरूपाचे बॅरियर. समजा तुम्ही टीव्ही बघताय, तिथे रोलिंग पिक्चर्स आहेत, पिक्चर जे ते गोल गोल फिरतायत, की तिथे कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्क इश्यू आहे, दॅट्स वाय यू कॅन नॉट वॉच द टेलिव्हिजन प्रॉपरली, इवन इट इज मेकॅनिकल बॅरियर. और टायपिंग टू स्मॉल टू बी रीड. तुम्ही एखादा टेक्स्ट वाचताय, टायपिंगची जी साईज आहे टेक्स्टची ती
अतिशय बारीक आहे, खूप जवळ आहे, तुम्हाला नीट वाचता येत नाही, मेकॅनिकल बॅरियर. डिव्हाइस मध्ये प्रॉब्लेम आहे, अक्षर घाण आहे तुमचं, मेकॅनिकल बॅरियर. तुम्ही समजा रेडिओवरती गाणे ऐकताय, फ्रिक्वेन्सीचा प्रॉब्लेम आहे, गाणे पूर्णतः ऐकू येत नाहीये, मेकॅनिकल बॅरियर. लाऊडस्पीकर वरती एखादी अनाउन्समेंट होते, लाऊडस्पीकरचा आवाज ब्लो होतोय, गुंग गुंग, त्याचा जो आवाज असतो पाठीमागे तो येतोय, मेकॅनिकल बॅरियर. तुम्ही एखाद्याला टेलिफोन करतायत, कॉल करताय समजा सेल फोन वरती, त्याच्याकडे नेटवर्क इश्यू आहे, त्याला आवाज पूर्ण येत नाहीये, तो तिकडनं ओरडतोय, तुम्ही इकडनं ओरडताय, मेकॅनिकल बॅरियर. तुम्ही एखाद्याला, तुम्हाला अर्जंट मेल करायचा आहे, तुमच्या लॅपटॉप मध्ये प्रॉब्लेम आहे, व्हायरस प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय कट झालेला आहे, मेकॅनिकल बॅरियर. यू आर नॉट ॲट फॉल्ट, यू विश टू गेट कम्युनिकेटेड, but due to the problems in the devices you cannot complete your process of communication. मेकॅनिकल बॅरियर म्हणजे अशा प्रकारचे बॅरियर्स की जिथे डिव्हाइसेस किंवा गॅजेट्स किंवा इन्स्ट्रुमेंट्स जे यूज होतात कम्युनिकेशन करण्यासाठी, जेव्हा त्यांच्यात काही प्रॉब्लेम असतो, अडचणी असतात, अडथळे असतात, त्याला आपण मेकॅनिकल बॅरियर असं म्हणतो. इट कॅन बी ऑफ एनी सॉर्ट, एनीवेअर. समजलंय? Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, now we are going to Yes, ma'am. see what could be the ways that we can use to minimize this barrier. ठीक आहे, आपल्याला कळालं की मेकॅनिकल बॅरियर आहे. जसं आपलं लेक्चर सुरू आहे, कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, कळालं, नेटवर्क प्रॉब्लेम आहे, मेकॅनिकल बॅरियर. फ्रिक्वेन्सीचा प्रॉब्लेम आहे व्हेन यू आर लिसनिंग म्युझिक, रोलिंग पिक्चर्स आहे जेव्हा तुम्ही टीव्ही बघतायत, इलेक्ट्रिसिटी कट झाल्यामुळे लाऊडस्पीकर बंद पडला, मास कम्युनिकेशन आहे, अनेक लोक बसलेत समोर, स्पीकर बोलणारा एकटाच आहे आणि पॉवर कट झाला, सप्लाय बंद झाला, त्यामुळे मग तो व्यक्ती भाषण कंटिन्यू करू शकत नाही. आणि स्पीकरची गरज आहे, लाऊडस्पीकरची, प्रत्येकापर्यंत आवाज पोहोचण्यासाठी. आपल्याला कळालं की हा बॅरियर मेकॅनिकल आहे. मग हा बॅरियर येऊ नये म्हणून किंवा हा बॅरियर आल्यास कमी करता यावा यासाठी आपल्याला शिकायचे आहेत वेज टू मिनिमाइज ऑर ओव्हरकम. मिनिमाइज म्हणजे कमी करणं किंवा
ओव्हरकम. हे वेज जे आहेत हे प्रॅक्टिकली रिअल लाईफ सिच्युएशनला लिंकअप आहे. आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवून डिसिजन मेकर व्हायचं आहे आणि आपली मेकॅनिकल प्रॉब्लेम मुळे इंटरप्ट कशी नाही होणार याचा प्रयत्न करायला पाहिजे. इज वे टू ओव्हरकम. प्रायर इंटिमेशन म्हणजे आधीच इंटिमेट करणं, आधीच सांगणं. रिगार्डिंग यूज ऑफ अल्टरनेटिव्ह डिव्हाइस in case of failure should be given in advance by the sender to the receiver. आधीच सांगून ठेवायचं की या प्लॅटफॉर्मला जर का प्रॉब्लेम आला तर मग मी हे न वापरता अशा प्रकारे तुमच्याशी कम्युनिकेट करेल. फॉर एक्झाम्पल जर का नेटवर्क इश्यू आहेत, मला माहिती ज्या वेळेला मला कनेक्टिव्हिटी मिळेल मी अनाउन्स करून ठेवेल की जर का माझं आजचं लेक्चर या वाजेचं झालं नाही तर मग मी हे लेक्चर याऐवजी इतक्या वाजता घेईल. हे आधीच सांगणं, प्रायर इंटिमेट, म्हणजे रिसिव्हर कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड मध्ये राहत नाही. मी तुम्हाला नोट्स अशा प्रकारे देणार आहे, पण जर का तुम्हाला ग्रुपवरती पीडीएफ डाउनलोड नाही करता आलं तर मग मी मेल सुद्धा सेंड करेल, आधी सांगितलं. म्हणजे जर का इथे नाही मिळालं तर तुम्ही मेल चेक करायला जाल. समजा टीम्सचं प्लॅटफॉर्म मला वाटतंय की सक्सेसफुली काम करत नाही, मग गुगल क्लासरूम अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट करून इथे नाही कनेक्ट झाले तर इथे या, हे मला तुम्हाला आधी सांगणं म्हणजे वे टू मिनिमाइज आहे मेकॅनिकल बॅरियर. वी विल स्टॉप ओव्हर हिअर. फिजिकल सायकोलॉजिकल बॅरियर आपण उद्याच्या लेक्चरला बघू. आज मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक 10 मिनिटासाठी मी शेअर केल्यानंतर 10 मिनिटासाठी लाईव्ह राहील. टीम्सच्या चॅट बॉक्स मध्ये ती लिंक मिळेल. उद्या सकाळी 10 वाजता आपलं एक्स्ट्रा लेक्चर होईल, त्यामुळे 10 वाजेची वेळ दुसऱ्या कुठल्याही लेक्चररला देऊ नका. Tomorrow on same link we will have our extra lecture where we will see the next type of barrier. आज मी टिल इव्हनिंग तुमच्या बरोबर कंपोनंट्सच्या नोट्स ज्या आहेत त्या शेअर करेल, त्याचा अभ्यास सुरू करून टाकायचा. डेफिनेशन आणि कंपोनंट पार्ट. नोटबुक मध्ये त्या नोट्स लिहायच्या का, इट इज अप टू यू. ज्यांना प्रिंट आउट काढायचे त्यांनी प्रिंट आउट काढून ठेवा. ज्यांना नोट्स लिहायचे असतील त्यांनी लिहा. आय विल सजेस्ट राईट डाऊन इन युअर नोटबुक सो दॅट सारखं सारखं मोबाईल उघडून त्याच्यामध्ये बघायची वेळ येणार नाही. वी विल स्टॉप फॉर. बोला. हॅलो मॅम, ते लिंकचं परत सांगता का? माझं नेटवर्क प्रॉब्लेम आला तेव्हा. लिंक मी शेअर करेल तुम्हाला अटेंडन्सची गुगल फॉर्मची चॅट बॉक्स मध्ये. मग लिहून नाही व्हायचं ना मी आता. लिव्ह होऊन जायचं. गुगल फॉर्मची जी काही लिंक आहे तुम्हाला नोटिफिकेशन येत असतील ना टीम्सचे, येतात ना? नाही. नाही. अरे का नाही बरं. नाही येत मॅम. अरे एक लॉग मिनिट इनच मला केलेलं नाही मॅडम, त्याच्यामुळे कसं काय येतील? काय लॉग इन केलेलं नाही? हा मॅम. टीम्सचं सॉफ्टवेअर मॅम ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे. मी गुगल बोलत मायक्रोसॉफ्ट नाहीये. अकाउंट लॉग इन नाहीये. मायक्रोसॉफ्ट लॉग इन ऍप्लिकेशन डाउनलोड करा ना मोबाईल मध्ये. काय वेळ लागतो त्याला? आणि मग तुम्ही चॅटिंग काय करतात? चॅट कसं करतात मग तुम्ही? हा? अरे मला बोलू द्या ना जरा. जर का मोबाईल मध्ये लेक्चर म्यूट करा बरं माईक तुमचे. जर का तुम्ही मोबाईल वरती लेक्चर अटेंड करताय तर टीम्सचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आज मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला सेंड करते ती लिंक. सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुपला दोन काय तुम्ही कराल
10 पैकी 2ही एक्झाम्पल सॉल्व्ह करू नाही शकत का? आणि आज मी तुम्हाला नोट्स देणार आहे कंपोनंट्सच्या, त्या सगळ्यांनी अभ्यासायच्या आहे. उद्या मी तुम्हाला असाइनमेंट अपलोडची लिंक देईल, ज्याच्या खाली तुम्हाला 20 मार्काची एक्झाम द्यायची आहे त्या टॉपिक वरती, कंपोनंट्स वरती. एक्झाम म्हणजे सॉल्व्ह करायचे आहेत ते. ठीक आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला लिंक दिल्यानंतर उद्या सगळ्यांनी त्या फॉर्म वरती पीडीएफ पण अपलोड करायची आहे त्या 10 एक्झाम्पलची, आणि खालची टेस्ट पण द्यायची आहे. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Now you Yes, can leave ma'am. the meeting. Have a nice day Yes, ahead. ma'am. Bye and happy to all of you. Thank you, ma'am. Same to you, ma'am. Dasra. Thank you, ma'am. Happy Dasra, ma'am. Yes, happy Dasra. You can leave the meeting now. You might be having next lecture. Thank you, ma'am. Happy Dasara.